सध्या आपण ज्या जन्मात जगत आहोत ती जीवनाची सुरुवातही नाही, शेवटही नाही. आपला चेहरा, नाव, ओळख ही या जन्मापुरती असते. आपले नातेसंबंध, योगदान, कीर्ती हे सारे या जन्माबरोबर संपत असते. आपले मान अपमान आपल्याबरोबर संपत असतात. पण माणसे मान अपमानांचे अवडंबर करतात. ते विसरायला माणसे तयार नसतात. पिढ्यानपिढ्या वैर शिल्लक राहील यासाठीही प्रयत्न केले जातात. ज्या माणसांचा संताप, द्वेष केला जातो, आयुष्याच्या अखेरपर्यंत त्यांच्याविषयी सूडबुद्धी मनात ठेवली जाते. जे पुसायची तयारी नसते त्याचे ठसे पुढील जन्मात आठवणीत राहण्याची शक्यता असते. फक्त महत्त्वाच्याच नाही तर आयुष्यातील सर्व घटना पेशींमध्ये नोंदविल्या जात असतात. डोळ्यांना न दिसणाऱ्या सूक्ष्म आकाराच्या पेशींमध्ये ही माहिती कुठे कशी नोंदवली जाते याचे उत्तर विज्ञानाकडे नाही. नोंदवून ठेवण्यात आलेली ही माहिती पुढील जन्मावर परिणाम करीत असली पाहिजे. कर्माची फळे कधी कोठे मिळतील हे कोणीच सांगू शकत नाही. जी सुखदुःखे आपल्या वाट्याला येत असतात, ज्याला नशीब म्हटले जाते, त्याचा संबंध पूर्वजन्माशीच असू शकतो. या विषयाचा अभ्यास करणाऱ्या अनेकांनी तसे मत नोंदवले आहे. आयुष्यात घडणाऱ्या साऱ्या घटनांची नोंद चित्रगुप्त ठेवत असतो. चित्रगुप्त या कल्पनेचे साम्य विज्ञानाशी कसे आहे याबाबतचा विचार डॉक्टर मोहरीर यांनी त्यांच्या पुस्तकात मांडला आहे. हिंदू मन चित्रगुप्त या संकल्पनेवर विश्वास ठेवते. त्यामध्ये तथ्य असण्याची दाट शक्यता आहे. निदान काही जाणकार तसे सुचवतात. त्यामागचा मनाला पटेल असा तर्क सुचवण्याचा प्रयत्नही केला जातो. मृत्यूच्या प्रसंगी देहाचे व्यवहार थांबतात. देह पुरला किंवा जाळला जातो. पण सूक्ष्म देह, मनाचा प्रवास कोणत्या मितीत होतो हे माहीत नाही. थिऑसॉफीच्या संशोधनाप्रमाणे वासनाकोश भुवर लोकात जात असतो. या लोकात जड शरीर नसते. दृश्य असणारा देह आणि इंद्रियांशिवाय उपभोग घेतल्याचे समाधान मिळत नाही. गरुड पुराणातही तसा संदर्भ देण्यात आला आहे. आधीच्या जन्मातील अपूर्ण राहिलेल्या वासना देहाशिवाय पूर्ण करता येत नाहीत. त्या पूर्ण करण्यासाठी आत्मा नवीन देहात प्रवेश करीत असतो. पूर्वजन्मीच्या ज्या घटना सांगण्यात आल्या आहेत, नोंदविल्या गेल्या आहेत, निदान त्या तसे सुचवितात. नवीन जन्मात त्या पूर्ण झाल्या नाहीत तर परत नवीन जन्म हे सहजी न तोडता येणारे चक्र आहे. या चक्रातून साऱ्यांनाच जावे लागते. जे फळाची अपेक्षा न करता कर्म करीत राहतात, जे घडत आहे त्याकडे तटस्थपणे पाहू शकतात, वर्तमानात राहतात, तेच यातून बाहेर पडू शकतात. वर्तमान काळात जगणे सोपे, सहज साध्य नसते. एखाद्या योग्यालाच ते जमत असेल. जगातील सर्व काही अणुरेणूंच्या संयोगातून बनलेले आहे. निसर्गातील निर्जीव पदार्थ एका विशिष्ट स्थितीत एकत्र येण्यामधून जीव निर्माण होत असतो. मृत्यू झाल्यावर हे अणुरेणू सर्वत्र विखुरले जातात. ते परत कुठेतरी एकत्र येतात. न दिसणारे चैतन्य, स्पिरिट म्हणावे तर, योग्य वाटणाऱ्या रेणूंना एकत्र आणीत असले पाहिजे. आज आपल्याला याचे अचूक उत्तर माहीत नाही, पण निदान तर्क तरी असे सुचवितो. डीएनएचे पुनश्चक्रण घडत असल्याशिवाय मागील जन्मातील स्मृतींचे ठसे शिल्लक राहणार नाहीत. जन्माचा हा खेळ कोण कोणासाठी का खेळतो आणि किती काळ चालत राहणार आहे याची कल्पनाही आपण करू शकत नाही. प्रत्येक जीव जगतातील साऱ्याशी जोडलेला आहे. मी हा अहंकार आहे. मी आम्हीत विरघळून गेल्यानंतरच मुक्ती मिळत असावी. त्यासाठी शरीराला, स्मृतींना चिकटून राहणे सोडता यायला हवे. पुढील जन्मच नको असेल तर या जन्मातील सारे काही येथेच सोडून जाणे जमायला हवे. वासना सर्वस्वी सोडणे सोपे नाही. आपल्या खूप पुढे निघून गेलेले महामानवच ते साधू शकतात. यावर गंभीरपणे विचार करावा व स्वतःमध्ये कोणते बदल करता येतील ते करण्याचा प्रयत्न करावा ही विनंती आहे. धन्यवाद.